संभाजीनगर दौऱ्याला आहेत आणि आज सकाळीच हॉटेलच्या बाहेर भाजप कार्यकर्ते हे तिथे आक्रमक झाले होते। दिशा संयम प्रकरणात नेमकं काय झालं हे विचारतायत आणि त्यामध्ये ठाकरेची शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडलेले पाहायला मिळाले। भारतीय जनता पार्टीकडे सध्या काही काम नाहीये। भारतीय जनता पार्टी ही एक भ्रमिष्ट पार्टी आहे, एक भ्रमिष्ट पार्टी आहे। आणि या राज्यामध्ये यांचं सरकार आल्यापासून महिलांवरील अत्याचारामध्ये वाढ झाली, अल्पवयीन मुलींच्या संदर्भात अत्याचारात वाढ झाली। बदलापूरची घटना घडल्यानंतर महाराष्ट्रात मागच्या 8 दिवसांमध्ये 27 ठिकाणी लहान मुलींवर अत्याचार झाले आणि त्यांना याबाबत प्रश्न विचारले की मग ती बनावट प्रकरणे निर्माण करतात भाजपचे कार्यकर्ते, जे स्वतःला म्हणून घेतात ते भाजपचे कार्यकर्ते नसतात, ते पगारी नोकर आहेत। त्यांचा IT सेल असेल, काय म्हणतात तो, हे झेंडे फडकवणारे लोक, हे सगळे त्यांचे पगारी नोकर आहेत, पेड वर्कर आहेत। आणि मग ते अशा प्रकारे महाविकास आघाडी संदर्भात ज्या भूमिका घेतात त्या पूर्णपणे बनावट आणि खोटारड्या आहेत। खरं म्हणजे त्यांच्या सरकारमध्ये किमान 2 मंत्री असे आहेत ज्यांच्यावर थेट अशा प्रकारचे आरोप आहेत। नुसते आरोप नाहीत, तर त्या महिलांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि त्याबाबत माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी त्या संबंधित मंत्र्याचा राजीनामा घेतला होता। ते मंत्री आज भारतीय जनता पक्षाच्या मंत्रिमंडळामध्ये बसले आहेत। आधी जा आणि फडणवीसांना सांगा त्यांचा राजीनामा घ्या किंवा त्यांची हकालपट्टी करा आणि मग या नैतिकतेच्या ढोंगी गप्पा मारा, इतकंच मी सांगेन। महाविकास आघाडीमध्ये ठाकरे कुटुंबियांना का टार्गेट केलं जात आहे? त्यांना का असं आहे की ठाकरे कुटुंब हे या महाराष्ट्रामधलं सर्वोच्च लोकप्रिय कुटुंब आहे। लोकांची श्रद्धा त्यांच्यावरती आहे, लोकांचा विश्वास त्यांच्यावरती आहे, बरं का। आणि ठाकरे कुटुंबाच्या बाबतीमध्ये अशा प्रकारच्या भूमिका घेणं म्हणजे तळपत्या सूर्यावर थुंकण्यासारखं आहे, हे माहीत आहे, काही फरक पडत नाही याच्यातून। तुमचेच मुख